तर हल्ली मी बीजेपीच्या नेत्यांना महिलांच्या आरक्षणाबाबतीत अशी नौटंकी करताना बघतो ना, तर त्याची काही लिमिटच नाही. तर अशा नेत्यांना मला इतकं सांगायचं आहे, जर महिलांना 33% आरक्षण द्यायचं असेल तर लोकसभेतील सध्याची 543 जागांमधून तुम्ही द्या ना. त्याच्यात प्रॉब्लेम काय? लोकांच्या कराची पैशांची लूट करण्यासाठी 543 खासदार पुरेसे नाहीत का? आणि आता ही संख्या 850 पर्यंत वाढवली जात आहे. मी महिलांसाठी 33% आरक्षणाचे समर्थन करतो, पण त्यांना हे 33% 543 मधून द्या ना. लोकसभेच्या 850 जागा ठेवून देशाच्या आर्थिक परिस्थितीवर कोण भार टाकत आहे? पगार, भत्ते, निधी, प्रवास, दैनिक भत्ता, फोन आणि वैद्यकीय सुविधांसह प्रत्येक खासदार राष्ट्रीय तिजोरीतून दर महिना 5 लाख रुपये लुटत आहे. काही काम नाही, कोणतीही जबाबदारी नाही आणि वरून त्यांना Y+ सुरक्षा आणि विकास प्रकल्पांमधून कमिशन मिळते आणि अशामुळे देशांची सर्व बाजूने लूट होत आहे. गेल्या 5 वर्षात लोकसभेतील कोणत्याही खासदाराचं नाव सांगा ज्यांनी कोणत्याही शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, स्टेडियम, रुग्णालय, PGI ला मंजुरी दिली आहे. एम्स बद्दल बोलायचं झाल्यास तर आता खासदारांची संख्या 543 वरून 850 होईल. त्यानंतर आमदारांची संख्या थेट 2000 ते 3000 ने वाढेल. त्यांचा पगारावर आणि सुरक्षेवर किती पैसा खर्च होईल याची कोणाला कल्पना आहे का? आणि या 33% मध्ये एकही गरीब मजूर, शेतकरी किंवा मध्यमवर्गीय महिला खासदार म्हणून निवडून येणार नाही. तर या आरक्षणामुळे निवडून येणाऱ्या महिला त्या कंगना रनौत, जया बच्चन, स्मृती इराणी आणि हेमा मालिनी यांसारख्या असतील. जर तुम्हाला महिलांची इतकी काळजी असेल तर कृपया महिलांना UPSCच्या 50% जागा द्या ना. CGL जागा, CSCL जागा, MTS जागा, CPO जागा, MBBS जागा, IIT जागा आणि IIM जागांवर 33% आरक्षण का देत नाही? पण तुम्हाला हे करता येणार नाही. भाजप जवळपास 20 राज्यांमध्ये सत्तेत आहे आणि तिथे फक्त एकच महिला मुख्यमंत्री आहे. तुम्ही कोणत्या महिला आधाराबद्दल बोलत आहात हेच मला कळत नाही. या जागा वाढून तुम्ही केवळ तुमचे स्वतःचे राजकीय हित साधत नाहीत आहात, तर तुम्ही देशातील जनतेवर ओझे लादत आहात. या 543 जागांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण देता आले असते, पण नाही. आम्हाला कायम सत्तेतच राहायचे आहे. देशाचा सर्वात किळसवाना चेहरा आहे हा.